आणि या दिवशी आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा हे वेळ आहे। हा दिवस आपल्या जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याचे आपल्याला एक संधी देतो। या वाचनालयाच्या वाटचालीमध्ये मेश्राम साहेबांचा एक मोलाचा असा वाटा आहे। सुरुवातपासून ते या संस्थापकीय जे मंडळ आहेत याच्यामध्ये ते सुरुवातीपासूनच सक्रिय असे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यासोबत बराच काळ घालवलेले आपल्या इथे आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे जे उपाध्यक्ष आदरणीय दहाट सर यांनी बराच काळ सुद्धा त्यांच्यासोबत घालवलेला आहे। तर त्यांच्या जीवनातील जे काही महत्वाचे क्षण असतील, त्यांच्या अंगीत जे काही चांगले गुण आहेत याविषयी आपलं अनेक शुभेच्छापूर्ण मनोगत आदरणीय दहाट सर व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती। समृद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो। महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव आदरणीय व्ही.एस. मेश्राम साहेब यांचा 71वा वाढदिवस सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या वतीने आपल्या अभ्यासिकेमध्ये आपण साजरा करीत आहोत। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तथा सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, भारतीय बौद्ध महासभेचे उत्साही पदाधिकारी डॉक्टर प्रमोद भालेराव सर आणि ज्यांचा वाढदिवस आहे ते आदरणीय मेश्राम साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना सगळ्यांना माहितीपूर्ण घेऊन करतो। मित्रहो, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाची जी धुरा आहे ही धुरा संपूर्ण मेश्राम साहेबांच्या खांद्यावर ते वाहत आहे। सुरुवातीपासून मी बघतोय की एक सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयात एक छोटंसं रोपटं बोरकर सर आणि व्ही.एस. मेश्राम साहेब यांनी एक छोटंसं रोपटं मिलचाड या ठिकाणी लावलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वाचनालयाची सुरुवात केली। अतिशय दुर्गम भागामध्ये त्या ठिकाणी त्यांनी या रोपट्याचं या संस्थेची सुरुवात करून तिथे आपल्या कार्याला सुरुवात करून तिथे लोकांना आपली सोय करून दिली की एक तिथल्या लोकांना वाचण्याची संधी मिळाली पाहिजे, तिथून विद्यार्थी घडले पाहिजे या उद्देशाने या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचं एक उपक्रम त्यांनी सुरुवात केली आणि मग ही सुरुवात झाल्यानंतर तिथे बऱ्याच अडचणी झाल्या आणि त्या अडचणीतून सुद्धा त्यांनी मात करून एका चांगल्या ठिकाणी त्यांनी या संस्थेला एक त्या चिखलातून चांगल्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आणलं आणि प्रशस्त जागेमध्ये त्यांनी सुरुवात केली। तर अशा अवस्थेमध्ये त्यांनी एक त्या रोपट्या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचं खूप एक मोठं बहरलेलं आपण झाड बघतो आहे। आता मी बरेच विद्यार्थी दशेपासून बघतो होतो या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयामध्ये। मी जरी आता जरी सक्रिय झालो असो पण मी लहानपणापासून बघतो की ही जे वाचनालय आहे हे सर्वांसाठी खुले आहे। विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी बरेचसे उपक्रम राबविले या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने की या शहरामध्ये जे गुणवंत विद्यार्थी राहायचे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना त्यांचे कार्यक्रम घेतले। गुणवत्ता यादीमध्ये जे प्रथम आलेले आहे, मेरिट आलेले आहे त्यांचा सुद्धा एक गुणवत्ता प्राधान्य दिलेले आहे। अशा पद्धतीने चांगले चांगले उपक्रम त्यांनी त्या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं सुरू केले। खरोखर मेश्राम साहेबांचा त्यामध्ये खूप मोठा
मोलाचा वाटा आहे त्याला साथ दिली होती बोरकर साहेबांनी. आणि सोबतच ही जोडी मी सुरुवातीपासून बघतोय की एकमेकाच्या जसं दोघांच्याही खांद्यावर ही मोठी धुरा होती आणि अनेक अडचणी आल्या. मध्यंतरी या सार्वजनिक सिद्धार्थ वाचलेल्यावर थोडीशी म्हणजे त्यांनी एक मार्ग काढला आणि तो मार्ग सुद्धा यशस्वी करून दाखवला. मी त्याला साक्षी आहे, मला हे सगळं माहीत आहे. परंतु हे दोघांनीही आपलं जे तत्व आहे, आपला जो उद्देश आहे त्यांनी सफल केला आणि यशस्वीपणे या वाटचालीला त्यांनी खूप मोठं केलं खरोखर मेसरांचं. कारण मध्यंतरी मेसरां शुभेच्छा देतो की पुढील आयुष्य त्यांचं उत्तम असं आरोग्य, सुदृढ असं आरोग्य लाभो आणि या चळवळीला अधिकाधिक गतिमान करो अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. वस्तीमध्ये जे आपल्या ज्या मिलचाळमध्ये होते, माझी पहिली भेट जवळपास जेव्हा फाटलेलं वाचनालय होतं तेव्हा मी प्रथमतः त्या वाचनालयामध्ये म्हणजे माझी पहिली भेट आणि तो प्रसंग आजही आठवतो. आज ते बीजे वासनिक सर नाही आहेत, ते सुद्धा या शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि जगात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे अशोक सम्राट आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. आपल्या साहेबांसोबत बोलायचं कारण मी त्यांनी कसं मातीला जपूनात कधी शांत असतात. आपलं जरी भारतीय बौद्ध चुलबुल राहतात पण ही व्यक्ती एकदम कधी कोणाच्या बोलत नाही. कारण फूल किती उंच फांदीवर नेहमी विनम्र राहा, कारण फूल किती उंच फांदीवर असलं तरी वृक्ष मातीशी जोडून राहतो. तसे हे आपल्या सचिव साहेब आपल्या मातीशी जोडून आहेत आणि तेवढंच नसून मिलचाळलाही जोडून आहेत. अजून त्यांनी ते मिलचाळ काही जोडली नाही, माती एकदम जपून ठेवली त्यांनी. तर त्याच्याबद्दल लोग रूप देखते हैं, हम दिल देखते हैं. लोग सपने देखते हैं, हम हकीकत देखते हैं. लोग दुनिया में दोस्त देखते हैं, हम दोस्तों में दुनिया देखते हैं. हम दोस्तों में दुनिया देखते हैं. आणि आयोजकांनी सांगितलं जास्त काही बोलू नका. त्याच्या मरणाचा भरोसा नाही म्हणून काही जगणं सोडायचं नसतं. मेशांचा आहे मला त्यांच्यावर एक भरोसा नाही म्हणून जगणं सोडायचं नसतं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपण हसणं सोडायचं नसतं. दुःख तर येतात जातात, दुःखांना कवटाळून धरायचं नसतं. आज ना उद्या सुखाचेही दिवस येतील, आपण फक्त हसणं सोडायचं नसतं. हक्काची आपली माणसं खूप कमी असतात, त्यांना कधी विसरायचं नसतं. आणि आल्या डोळ्यात पाणी जरी आपण फक्त हसणं सोडायचं नसतं. हे आपल्या आयोजकाप्रमाणे विराम देतो. इथेच थांबतो. किंवा या ठिकाणी सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने किंवा दलित मुक्ती सेनेच्या वतीनं जे या ठिकाणी सत्कार समारंभ झालेत त्या प्रत्येक समारंभामध्ये नंतर एकदा मध्ये गौरव विशेषांक सुद्धा निघाला होता. कवाळे सरांचा मोठा असा सत्कार सुद्धा घेतलेला होता. त्याही कार्यक्रमामध्ये त्या उपक्रमामध्ये व्हीएस सर अत्यंत सक्रिय त्या ठिकाणी होते. तर असे विषय एक दुःख येतात का या दुःखावर आपण संदेश देणारे महाकरुणी कलाकार भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता रमाई या महामानवांना वंदन करतो. आज बौद्ध महासभेचे पदाधिकारी व्हीएस मेश्राम यांचा 71वा वाढदिवस आपण भारतीय बौद्ध महासभा, सिद्धार्थ वाचनालय आणि भारतीय बौद्ध महासभा, सिद्धार्थ वाचनालय व समता सैनिक दलातर्फे व्हीएस मेश्राम यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे भावी आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटी जाओ, त्यांना चांगलं आरोग्य लाभो, उदंड आयुष्य लाभो अशी तथागत त्यांनी मंगल कामना करतो. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. तसेच भालेराव सर यांनी मिलचाळच्या अशा दुर्बल भागात आणि गरीब वस्तीमध्ये लोकांना वाचनाची सवय कशी लागेल या दृष्टीने आणि विद्यार्थी कसे घडले पाहिजे याचा त्यांनी विचार करून
एका गरीब वस्तीत आणि जास्तीत जास्त 100% लोक आपले राहतात त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी वाचनालय सुरू केलं आणि ते वाचनालय कशा पद्धतीने वरच्या स्तरावर जाईल हे त्यांनी अतोनात प्रयत्न केला आणि प्रयत्नच केले नाही तर त्यांनी जे विद्यार्थी जास्तीत जास्त करता मेश्राम साहेब तुमच्यासाठी आनंद या जीवनाचा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाण्यातील सूर जैसा ओठातून ओंगळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुम्ही V.S. मेश्राम साहेब. जिजुनी स्वतः चंदनाने जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हो जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जाणता जीवनाचा आरंभ ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवरिया. आदरणीय डॉक्टर बालेरावजी उपस्थित सर्व माझ्या परिवाराकडून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभकामना. आता त्रस्त असं उभे असताना बघितलेलं आहे आणि खरंच त्यांच्या मुखातून आजपर्यंत मला आतुरता आहे की आता मी तिथे पुढे जाईल आणि तुमच्या मुखातून काहीतरी 2 शब्द ऐकणार. कारण एवढं शांत स्वभावाच्या व्यक्ती मी बघितलंच नाही म्हणजे जीवनात बघितलं नाही. ते फक्त कुठे कामगार लोकांची वस्तू होती आणि तिथून मुलं कसं घडवायचे या उद्देशाने आपला उद्देश फार छान होता आणि आजही चालत आहे. म्हणजे पुढे तो हे तथागत करणे वर्णन करतो आपले 2 शब्द. शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई यांना सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य चांगलं आणि आनंदाचे जावो अशी मी प्रार्थना करतो.